नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं माहिती आहे का, मला बऱ्याचशा लोकांचा एक प्रश्न सतत येतोय की एखादी लागलेली लत, एखादं लागलेलं व्यसन कसं सोडायचं। त्याच्याबद्दल सांगायचं झालं ना तर त्याचे काही स्टेप्स असतात। ॲक्च्युली एखादी गोष्ट करणं हे चुकीचं नसतं, पण त्या गोष्टीवर डिपेंडंट होणं म्हणजे आपण त्या गोष्टीचे गुलाम होणं। म्हणजे ज्यावेळेस आपण त्या गोष्टीवर डिपेंडेंट होतो, त्या गोष्टीशिवाय आपलं कुठलंच काम चालत नाही, मग तिथून प्रॉब्लेम व्हायला लागतो। आपलं कंट्रोल त्या गोष्टीच्या हातात जायला लागतं। आणि असे भरपूर लोक आहेत जे कुठल्या ना कुठल्या व्यसनाच्या अधीन आहेत आणि त्यांनी सतत ह्या गोष्टी विचारत असतात। आणि तो प्रश्न माझ्या क्षेत्राशी रिलेटेड आहे, म्हणून मी आज तुमच्याशी बोलतोय। कसं असतं माहिती आहे का, व्यसनाची सुरुवात कशी होते त्याच्यासाठी असतात क्यूज। म्हणजे आपण एखादी गोष्ट, म्हणजे सपोज आता एखाद्या व्यक्तीला दारू प्यायचं व्यसन आहे, मग ज्यावेळेस तो एखादी रील्स बघत असतो किंवा समाजामध्ये फिरत असतो ना, जर त्याला काही सिम्बॉल्स दिसले, म्हणजे एखाद्या ठिकाणी दारूची बाटली पडलेली दिसली, एखाद्या ठिकाणी बिअर बारचं दुकान दिसलं किंवा एखादी रील्स दिसली त्याला दारूची, तर मग त्याच्या आतमध्ये ना काही अर्जेस उठतात, कारण काही प्रिव्हियस एक्सपिरियन्स जागे होतात। मग त्याला इच्छा उठते की आता आपल्याला काहीतरी पाहिजे, आपल्याला पण तो अनुभव घ्यायचा आहे। मग ती उठलेली जी अर्ज असते ना, त्याला ॲक्शन करायला भाग पडते। मग तो उठतो आणि मग त्याला जिथून ती गोष्ट भेटते ना त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो आणि मग तो ती गोष्ट कंझ्युम करतो आणि मग त्याचं काहीतरी रिवॉर्ड मिळतं त्याला। कुठलाही व्यक्ती कुठलाही व्यसन विदाऊट रिवॉर्ड करत नाही, त्याला काहीतरी त्या व्यसनातून भेटत असतं, म्हणून तो ती गोष्ट करत असतो। म्हणजे त्याला तो क्षणिक आनंद का होईना मिळत असतो आणि तोच आनंद त्यासाठी खूप मौल्यवान होऊन जातो आणि ती शरीराला एक हॅबिट होऊन बसते। त्याच्यामुळे व्यसन जे असतं ना, ते पहिल्यांदा आपल्याला समजून घेता आलं पाहिजे की जेही आपल्यासोबत होतं ना ते एक्झॅक्टली होतंय का। म्हणजे आपल्याला जे आपले जे ट्रिगर पॉईंट्स आहेत ते आपल्याला लक्षात आले पाहिजेत। सपोज एखाद्या व्यक्तीला प्यायची सवय आहे, मग ते पिण्याचे जे थॉट्स आहे ना ते येत आहेत कुठून, म्हणजे कुठल्या रस्त्यावरच्या पेरवरच्या पोस्टरवरून येत आहेत का, दुकानावरून येत आहेत का, मित्रांच्या बोलण्यावरून येत आहेत का, रील्समधून येत आहेत। जिथून पण ते पॉईंट्स येत आहेत ना, त्या गोष्टी आपण अवॉइड करायच्या असतात, त्या गोष्टींजवळ जाणं। जरी आपण कधी प्रसंग आला आणि अशी गोष्ट आपल्याला दिसली तर स्वतःच्या मनाला सांगायचं की हे आपल्याला करायचं नाही आहे। त्यावेळेस आपण अवेअर असणं खूप महत्त्वाचं असतं। ज्यावेळेस पण आपल्याला अर्जेस उठतात ना, मग आपण अवेअर असणं खूप महत्त्वाचं असतं। ज्यावेळेस आपण ती गोष्ट बघतो की माझ्यामध्ये अर्जेस उठत आहेत, इच्छा होते माझी पिण्याची, आणि स्वतःला जर आपण सांगितलं की ही फक्त टेम्पररी अर्ज आहे, 10 मिनटं जर मी स्वतःला रोखू शकलो तर माझी जी उठलेली अर्ज आहे ना ती कमी होते आणि नंतर माझं माइंड दुसऱ्या ठिकाणी डायव्हर्ट होतं। पण हे बोलतोय तेवढं सोपं नाही आहे। ज्यावेळेस अर्ज उठते ना, मग व्यक्तीचे जे आतल्या पेशी असतात ना त्या क्रेविंग करतात, व्यक्तीला दम नाही निघत त्या गोष्टीशिवाय, आणि त्याच्यामध्ये एवढी ताकद असते ना की व्यक्तीला तिथपर्यंत त्या घेऊन जातात आणि त्याला त्या गोष्टी करायला भाग पाडतात। पण जर आपल्यामध्ये ती विल पॉवर असेल, जर आपण त्या गोष्टीला एक्झॅक्टली प्रॉपरली समजून घेतलं की आपले क्यूज कुठले आहेत, ट्रिगर पॉईंट्स कुठले आहेत, कुठल्या गोष्टीमुळे ह्या अर्जेस माझ्यामध्ये उठत आहेत, त्या गोष्टीपासून जर आपण लांब राहिलो, त्या गोष्टींना जर आपण कधी जवळ नाही केलो ना, तर मग आपले ॲक्शन घेण्याचे चान्सेस खूप कमी असतात, खूप कमी असतात। म्हणजे ज्यावेळेस पण आपण ती गोष्ट करतो, मग त्याच्या पाठीमागची प्रोसेस आपल्या लक्षात ज्यावेळेस यायला लागते आणि ती गोष्ट आपण समजून घेऊन ती ब्रेक ज्यावेळेस करतो ना, त्यावेळेस मग आपलं व्यसन तुटतं। आणि हे प्रत्येक व्यसनाच्या बाबतीत आहे, प्रत्येक व्यसनाच्या बाबतीत, कुठलंही व्यसन असू द्या। व्यसनाचे जे प्रकार असतात ना ते असेच असतात। पहिल्यांदा आपल्याला एखादी गोष्ट निदर्शनात ज्यावेळेस येते ना, मग आपल्या मनामध्ये तो विचार जागा होतो, तो विचाराचं रूपांतर परत त्या अर्जमध्ये होतं, मला काही करून त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे। मग ती गोष्ट आपल्याला ॲक्शन घ्यायला भाग पडते, ॲक्शन नंतर रिवॉर्ड असतो आणि रिवॉर्ड नंतर रिग्रेशन व्हायला लागतं की मला हे करायचं नव्हतं पण मी का केलं, ही गोष्ट चुकीची आहे पण माझ्याकडून सतत घडते, आणि व्यक्तीचा परत सेल्फ कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो, तो स्वतःला कोसायला लागतो। पण ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं समजून घेतो आणि त्या गोष्टींना ब्रेक करतो ना, मग आपण कुठलेही व्यसन आपल्या स्वतःच्या जोरावर सोडू शकतो। आणि ही आपली स्वतःची लढाई आहे। आपल्याला लोक हेल्प करतील पण लढावं आपल्यालाच लागणार आहे, म्हणजे आपलं व्यसन हे आपल्यालाच दूर करावं लागणार आहे। त्याच्यामुळे ना हे गोष्टी बारकाईने समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। अजून आपल्या समाजामध्ये बऱ्याचशा गोष्टींना खूप विचित्र पद्धतीने बघितलं जातं, त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचे जे काही मिसकन्सेप्शन आहेत ना ते खूप वेगवेगळे आहेत आणि ते बदलायला भरपूर टाईम जाणार आहे। तोपर्यंत बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा गोष्टी फेस कराव्या लागतील। पण व्यसन कसं सोडायचं हे जर आपल्याला कळालं आणि ते जर आपण इम्प्लिमेंट केलं
तर आपण खूप आनंदाने आयुष्य जगू शकतो. तुम्ही आनंद घ्या प्रत्येक गोष्टीचा, पण त्या गोष्टीवर डिपेंड होऊ नका. ज्या दिवशी तुमची डिपेंडन्सी त्या गोष्टीवर वाढेल ना, मग तुम्ही त्या गोष्टीचे गुलाम होता. ती गोष्ट फक्त तुम्हाला आनंद देत नसते, तर ती तुम्हाला आतून पोकळ बनवत असते, तुम्हाला छोटं बनवत असते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या. आणि जर तुम्हाला एखादं कुठलंही व्यसन असू द्या, ते व्यसन कुठून जन्माला येतं, त्याच्यावर मी कसं ॲक्ट करतो आणि त्याचा मला रिवॉर्ड काय मिळतो, ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही बारकाईने समजून घ्याल ना, त्यावेळेस मग तुमचं व्यसन सुटल्याशिवाय राहणार नाही. हे मात्र मी 100% सांगू शकतो, 100%. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या जर काय प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.